मित्रांनो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण सगळे चांगले असाल. मित्रांनो आज आपल्या 100 डे चॅलेंजचा दुसरा दिवस. आज मी दुसरा व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्या सर्वांची एकदा माफी मागतो, कारण आज दिवसभर खूप कामे होती आणि काल रात्री पण मी जॉबला लवकर गेलो होतो. म्हणजे 6ला रात्री, काल 6ला जॉबला गेलो आणि सकाळी 7ला परत आलो. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 13 तास मी ड्युटीलाच होतो आणि सकाळी त्याच्यानंतर आल्याच्यानंतर सकाळी भरपूर शेतातली भरपूर कामे होती. जसं की आल्या-आल्या सर्वप्रथम मक्काला औषध टाकलं आणि औषध टाकण्याची प्रोसेस थोडी किचकटच होती. म्हणजे बिसलेरीच्या बॉटलमध्ये ते औषध मिक्स करून ते मक्काच्या पोंग्यात टाकायचं होतं. तर त्यामध्ये फार वेळ गेला. त्यानंतर दुपारी ड्युटी जॉब आपल्या नाईटला असल्यामुळं परत 2 ते 3 तास झोपावं लागलं. थोडा रेस्ट केल्याच्यानंतर मी परत कामाला लागलो. म्हणजे कामाला म्हणजे शेतीतल्या थोडेफार काही मदत करायची होती आई-वडिलांना. त्याच्यानंतर मग शेतात मक्काला डवरणं फार गरजेचं होतं. पण त्यापूर्वी मी खताला शेतामध्ये मक्काला अगोदर युरिया टाकून घेतला आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सध्या मक्काचं कशी, म्हणजे हे सगळं सध्या आपलं पीक आहे मक्काचं आलेलं. आणि यामध्ये आपण आता या मक्काला जवळजवळ 25 ते 30 दिवस झालेले आहे आणि आता एकदा त्याला पाण्याची भरपूर आवश्यकता आहे. मध्यंतरी आमच्याकडं खूप पाऊस झाला आणि पावसा कारणामुळं असं प्रॉब्लेम असा झाला की त्याला कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ती मक्का थोडी पिवळसर झाली आहे. त्याच्यानंतर मग त्याला आता एक बॅग युरिया टाकलेला आहे. त्याच्यानंतर बघू आता पुढे काय होतं. आता अजून याला आपल्याला दांड पाडायचे. दांड मीन्स पाणी पाणी वाहण्यासाठी एक प्रवाह करायचा आहे आपल्याला आणि ते झाल्याच्या नंतर उद्या आपण त्याला पाणी सोडू. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ना आज खूप वेळ गेला. त्याच्यानंतर मग बैल आणले होते आपण. तर बैल इथं चरतायत, तुम्ही बघू शकता. हे 2 आपले बैल आहेत आणि हे बैल चरत आहेत. तर मग बसल्या बसल्या मला परत सुचवलं की नाही, आपल्याकडं आता हा वेळ आहे, तर त्यामध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. तर मग मी असं ठरवलं की आता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करू. त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आजच्या या स्टोरी टेलिंगमध्ये पार्ट मला म्हणजे काहीतरी बोलायचं आहे म्हणून मी सुचवलेलं आहे. जसं की मी वेगवेगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे किंवा मी माझ्या स्वतःमध्ये काय बोलून मला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ऑब्व्हियसली मी त्या गोष्टी तुमच्यासोबत काही शेअर करतो आहे. मित्रांनो, असं म्हणजे मी असं शेअर करतो आहे की मी जी गोष्ट बघितलेली आहे. तर समजा तुम्ही लक्षात घ्या, आता माझं एक बोलण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे, आपला देवावरचा असलेला विश्वास. या टॉपिकवर मी थोडंसं आज बोलणार आहे. म्हणजे याच्यामध्ये माझं काही मी काही कोणत्या रिलिजनला किंवा कोणत्याही मी फक्त देव आहे किंवा नाही या विषयावर फक्त बोलणार आहे मी. बाकी रिलिजियस या गोष्टीबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. परंतु मी जॉबला असताना मी काल काय केलं, मी मूव्ही बघत होतो. म्हणजे मूव्हीमध्ये स्पेशली मी काय सीन बघत असतो. म्हणजे काय, मला राजू इराणीचे सर्व पिक्चर्स भरपूर आवडतात. म्हणजे मी बिग फॅन, राजू इराणी द ग्रेट डायरेक्टर यांचा बिग फॅन आहे. तर त्या मूव्ही बघत असताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांची जे पण एक मूव्हीज असतात, म्हणजे त्यांच्या मूव्हीमध्ये ना एक क्लिअर मेसेज असतात, सोशल मेसेजेस असतात त्यांच्या मूव्हीमध्ये. त्याच्यामुळं मला त्यांची पूर्णच मूव्हीज फार आवडतात. 3 इडियट्सचा तुम्ही ऑब्व्हियसली भरपूर म्हणजे बिग फॅन आहे त्या मूव्हीचा. त्याच्यानंतर मुन्नाभाई MBBS आणि लगेरो मुन्नाभाई या 2 मूव्ही पण बेस्ट आहेत. मतलब ॲट द टॉप क्लास मूव्ही आहेत त्या. तर त्या मूव्ही पण मला फार आवडतात आणि त्या मूव्ही बघत असताना मी ठरवलं की आपण उद्या जर व्हिडिओ बनवला तर आपण याविषयी आपण थोडंफार बोलून बघू या विषयावर. तर मी ज्यावेळेस माझ्या लक्षात नाही राहिलं, मी PK पण मूव्ही बघितली आणि त्यावरूनच मला असं जाणवलं की नाही, आपण या विषयावर बोलायला हवं किंवा मला काय वाटतं हे तुम्हाला मी शेअर करायला हवं. तर मग चला सुरू करूयात. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस मी काल PK मूव्ही बघितला, त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी सांगितल्या गेल्या की देव नाही आहे किंवा देव आहे, परंतु
तुम्ही लोकांनी म्हणजे पृथ्वी आपण लोकांनी एक वेगळा देव तयार केलेला आहे, म्हणजे आपल्या स्वार्थासाठी एक वेगळा देव तयार केलेला आहे. आणि ॲक्च्युअल जे गॉड आहे किंवा ॲक्च्युअल जे भगवान आहे ते अ, आता जे तुम्ही धर्माचे जे रक्षण करतायत असं आहे. असं काही देवाने काही एवढं काही हे केलं नाही. म्हणजे आपण जो धर्माचा प्रचार करतोय, तो काहीसा चुकीच्या पद्धतीने करतो. असा एक छोटासा असा बहुतेक तर मेसेज असावा त्या मूव्हीमधला. तर त्याबद्दल मला पण थोडं जाणवलं. म्हणजे देवाबद्दल विश्वास असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. परंतु एका लिमिटपर्यंत ती कोणतीही गोष्ट असायला पाहिजे. म्हणजे आपण ओव्हर रिॲक्ट नाही केलं पाहिजे. म्हणजे आपण मी कसं सांगू शकतो त्याला, की देव आहे, पण देवावर आपण आपला विश्वास असला पाहिजे, की नाही आपल्या पाठीमागं देव आहे की नाही हा विषय वेगळा आहे. परंतु आपल्याला एक असा बिलीव असला पाहिजे, की नाही आपल्या पाठीमागं अशी कोणती तरी पॉवर आहे. म्हणजे आपण त्याला युनिव्हर्स पॉवर म्हणू शकतो किंवा काही म्हणू शकतो, ज्याला की ब्रह्मांडाची शक्ती किंवा अद्भुत शक्ती असं पण म्हणलं जातं ना. तर ती शक्ती आहे असं भरपूर वेळेस आपल्याला स्वतःला पण बिलीव होतं, की नाही. आता भरपूर एखाद्या वेळेस काय होतं, की आपल्या आयुष्यात बरेचसे असे काही निर्णय असतात, की आपण चुकीच्या मार्गाने जात असतो किंवा मग आपल्यासोबत भरपूर काही गोष्टी अशा असतात, की त्या कायम वाईटच होत असतात. म्हणजे आपण भरपूर कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला किंवा किती आपण स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्या गोष्टी निगेटिव्हलीच जातात. म्हणजे आयुष्यात असं एक पॉईंट ऑफ व्ह्यू होतं, की त्याच्यानंतर भरपूर गोष्टी निगेटिव्ह होत असतात. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी करतो, तरी पण त्याचा काहीसा परिणाम निगेटिव्ह होतो किंवा काहीसा परिणाम पॉझिटिव्ह होतो. तर अशा काळामध्ये म्हणजे थोडक्यात संघर्ष म्हणू शकतो आपण त्याला. संघर्षाच्या काळात बऱ्याचशा काही गोष्टी निगेटिव्ह होतात. परंतु त्यामध्ये काय असतं ना मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला एक आतूनच आपल्या स्वतःवरच एक विश्वास असतो, की नाही आपण ही गोष्ट आज भले ती गोष्ट निगेटिव्ह होत आहे किंवा आपल्यासोबत कदाचित वेळ नाही, आपला वेळ कदाचित खराब चालू आहे किंवा असं असं भरपूर वेळेस आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर आणि ते जाणवत असताना आपल्याला ही गोष्ट पण जाणवते, की नाही ही जी वेळ आहे ही निघून जाईल किंवा आपण स्वतःलाच कधी कधी कॉन्फिडन्स देतो, की नाही आता या गोष्टीवर असं असतात, की नाही आपण आज आज जरी आपण चुकलेलो आहे की तर उद्या आपण परत ऑब्व्हियसली ते गोष्ट फॉलो करू किंवा मग ऑब्व्हियसली आपण त्या गोष्टीबद्दल आपल्याला त्या गोष्टीचा चांगला रिझल्ट भेटेल. म्हणजे जे आपण कर्म करतोय किंवा जी गोष्ट आपल्या डेली ॲक्टिव्हिटी करतोय त्या गोष्टीचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल. या आशेनंच आपण भरपूर काही कामे करत असतो. तर मग तो जो विश्वास आहे तो कधी-कधी आपल्याला स्वतःहून येतो. तर मग तो स्वतःहून येतो ना, तर मग त्याच्यामध्येच आपल्याला असं थोडं म्हणजे आपल्या मनालाच असं वाटतं, की नाही आपल्यामध्ये म्हणजे आपण जो विचार करतोय, की नाही एवढं निगेटिव्ह होऊन पण आपण पॉझिटिव्हली जर विचार करत असेल, तर मग त्याच्यामध्ये बेसिकली 100% असं आपण ग्राह्य धरा. माफ करा मित्रांनो, मध्ये थोडा माईकचा आणि कॅमेराचा थोडा डिस्टर्बन्स आला होता, त्याच्यामुळं व्हिडिओ पॉज करावा लागला. तर मी तुम्हाला म्हणजे बोलत होतो, की ती आपल्या आतमधली म्हणजे आपल्यामध्ये अशी क्षमता किंवा शक्ती असते, की ती आपल्याला नेहमी प्रोत्साहित करते. म्हणजे काहीतरी नवीन करण्यासाठी ती शक्ती नेहमी आपल्याला प्रोत्साहित करत असते. तर त्या शक्तीवर आपला विश्वास असला पाहिजे मित्रांनो. म्हणजे त्या शक्तीवर आपला विश्वास असला पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आपण आजकाल काय होतं आहे म्हणजे आपल्या देशात झालं, की बहुधा सगळीकडेच तसं होतं आहे. म्हणजे आपल्या देशाचंच आपण उदाहरण देणं चुकीचं ठरू शकतं कदाचित. बहुधा बऱ्याच ठिकाणी असं होतं, की आपण देवाला चुकीच्या पद्धतीने इंटरप्ट करतो, की म्हणजे नाही असं नाही, असं देव म्हणजे हे, देव म्हणजे कृष्ण म्हणजे देवाबद्दल म्हणजे नाही ते खूपच मोठे आहेत किंवा असं काही आहे. देव म्हणजे थोडक्यात आपल्यामधला असलेला विश्वास म्हणजे आपण जे डेली ॲक्टिव्हिटी करतोय, जे आपल्याला कॉन्फिडन्स भेटतोय किंवा जे आपल्याला उत्साह, ऊर्जा, एनर्जी जे आपण म्हणतो, जे आपल्याला भेटतंय, कदाचित त्याला पण आपण देव मानलं पाहिजे. कारण ती गोष्ट एक नॅचरल आहे आणि हाऊ इट पॉसिबल म्हणजे हे कसं शक्य आहे, की आपण भरपूर काही गोष्टी निगेटिव्ह होतात, परंतु ती गोष्ट एक अशी होतात, की नाही आपल्याला त्या आतमधला म्हणजे आतमध्ये आपल्याला विश्वास असतो, की नाही ती गोष्ट नाही आज ना उद्या आपले दिवस पलटणार किंवा काहीतरी नवीन काहीतरी होणार किंवा मग आपल्यासोबत
कधी ना कधीतरी चांगलं होईल किंवा आपल्यासोबत आपलेही दिवस बदलतील. हा विश्वास म्हणजे थोडक्यात आपण देव हा मानला पाहिजे. आणि माझा सांगायचा उद्देश एवढाच होता. तसं बोलायला गेलं तर देव या विषयावर टॉपिक भरपूर आहे. म्हणजे आपण पूर्ण दिवसभर किंवा पूर्ण रात ती डिबेट कधीच संपू शकत नाही. परंतु माझा दृष्टिकोन असा आहे, की आपल्यामध्ये जी एनर्जी आहे किंवा आपण जे बोलतोय किंवा जे आपण आपल्याला जो कॉन्फिडन्स येतोय किंवा आपल्याला जी चालना भेटते, प्रेरणा भेटते, की काहीतरी नवीन करण्याची किंवा काहीतरी शेअर करण्याची, काहीतरी बोलण्याची, काहीही असो, काम करण्याची आपल्याला जी ऊर्जा भेटते, आपण कदाचित त्याला सुद्धा एक गॉड गिफ्ट किंवा स्वतः त्या गोष्टीलाच आपण देव मानायला हवं, असं मला तरी वाटतं. त्यामुळे मला आज या विषयावर मी बोललो, कारण बोलण्याचं कारण असं होतं, की मी ती मूव्ही बघितली आणि ती तसंही मी फार वेळेस ती मूव्ही बघितली पीके. परंतु परत एकदा ती बघितली आणि मला तो टॉपिक असा समजला, की नाही, देव देव किंवा अदर कास्ट किंवा ते काही असो, देव म्हणजे इन शॉर्टमध्ये आपण एनर्जी किंवा ऊर्जा, आपल्या मागं जी शक्ती उभा आहे किंवा आपल्यामधून आपल्यामध्ये जी शक्ती निर्माण होते, आपण त्यालाच कदाचित देव मानायला हवं. त्यामुळे माझा टॉपिक तोच आहे आणि आजचा टॉपिक पण सुद्धा माझा तोच होता, की नाही, आपण देव या दृष्टिकोनात मानला पाहिजे, की जी क्षमता आहे आपल्यामध्ये त्या गोष्टीला आपण देव मानला पाहिजे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि हीच माझी स्टोरी होती आजची. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजचा दिवस दुसरा आहे आपला. आणि आपल्याला अजून उद्या मी आता परत कोणता वेळ भेटतो मला माहीत नाही. परंतु उद्या मी परत अशाच दुसऱ्या एका टॉपिकवर बोलण्याचा प्रयत्न 100% करेल. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद.